नर्मदे हर आज परिक्रमेचा 57वा दिवस आणि सकाळी पाऊस होता. आता थोडासा पाऊस उघडला. नर्मदे हर त्याच्यामुळं हा दर्भाचा आश्रम घास की कुटी आहे असं म्हणते तिकडं नर्मदा मैयाच्या काठावर. त्या ठिकाणाहून आम्ही आता थोडंसं पाऊस नाही आहे, आभाळ आहे, पण पुढच्या आश्रमापासून जाता येईल. आताचे 9:30 वाजलेले आहेत. त्याच्याप्रमाणे आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आजच्या प्रवासाचा पावसामुळं जो विलंब झाला त्याच्यामुळं थोडासा आराम झाला आणि बालभोग वगैरे काही झाला नाही. तसंच पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. आजचा प्रवास हा पाऊस पडल्यामुळं चिखलाचा निसरड झालेला आहे. निसरड झालेला आहे, चिखल आहे खाली आणि मग या इकडं वर अशी माती. त्याच्यामुळं पाऊल सांभाळून टाकावं लागतं आणि चिखल आहे. प्रत्येक वेळेला काठीचा आधार हा घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय चालणं मुश्किल ह्या ठिकाणी. सगळे परिक्रमावासी असे काही पुढे जात आहेत. काही एकदम पुढे आहेत शेताच्या मार्गानं, काही असे या पद्धतीनं सगळे असे चिखलातनं रस्ता काढत काढत इकडं मैया तुडुंब भरून वाहताना पलीकडच्या गावामध्ये असणाऱ्या मठामध्ये सीतारामाची धून काही लेडीज म्हणत आहेत, ते ऐकू येते. असा हा प्रवास. नमस्कार मित्रांनो, आज ह्या केलकच या गावी हे रामपालजी बुधेला यांच्याकडे दुपारची प्रसादी होती. तर यांच्याकडे आज सगळ्या परिक्रमावासियांनी यांच्याकडे आज दुपारची प्रसादी त्या ठिकाणी घेतली. एकदम छान स्वयंपाक होता आणि पोटभर आज या ठिकाणी जेवण केलं. नर्मदे नर्मदे नर्मदे. ह्या गावची पद्धत अशी म्हणे, प्रत्येक घरी दररोजचं जेवण, म्हणजे काही ठरून दिलेले लोक आहेत, तर त्याच्याप्रमाणे ह्यांचा वेळ 55 दिन बाद आपका नंबर आता है. 50 दिन बाद, 50 दिवसानंतर ह्यांचा नंबर येतो. म्हणजे गावामध्ये प्रत्येक जण दोन्ही वेळेला सकाळ आणि संध्याकाळ किती परिक्रमावासी असो त्यांच्यासाठी जेवायची व्यवस्था या ठिकाणी करतात. आणि ते सगळं ते प्रत्येक जण म्हणजे ह्याच्यासाठी मरमर करतं की आमच्याकडे परिक्रमावासी यावी आणि त्यांनी आमच्याकडे जेवावं, त्यांचं गोष्ट आमच्याकडे सांडावं. तर ह्या अशी ह्या केलकच या गावाची पद्धत. नर्मदे नर्मदे हर. मित्रांनो, आज परिक्रमेचा 57वा दिवस आणि ह्या 57व्या दिवशी आम्ही आज ह्या पतई गावामध्ये ह्या ठिकाणी आलो. हा पतई घाट येथील
भगवान शंकराचं मंदिर. इथे हे काही संन्यासी लोक राहतात त्यांचं ठिकाण. आणि है पतई घाट. या ठिकाणाहून नर्मदा मैया आपल्याला दर्शन देते. इथं पतई घाटावर आम्ही आलो. छान आणि सुंदर घाट. या ठिकाणी समोर दक्षिण तट. असा हा नर्मदा मैया त्या ठिकाणाहून अशी येऊन इकडं पश्चिम दिशेकडे जाते. असा हा नर्मदा मैयाचा प्रवास. हा पतई घाट. सकाळी आज आम्ही त्या चोरास या गावाहून निघायला आज उशीर झाला. सकाळीच पाऊस सुरू झाल्यामुळं आम्हाला सकाळी लवकर निघता नाही आलं. मग आम्ही थोडंसं उशिरा म्हणजे 9:30 वाजता त्या चोरास येथील जे दर्भाची कुटिया बनवलेली होती त्या आश्रमातून 9:30 वाजता निघालो. त्याच्यानंतर पुढे आल्यावर आम्ही रस्त्याने निघाल्यानंतर रस्ता ओला होता, चिखलाचा होता आणि मैयाच्या किनाऱ्या असल्यामुळं घसरायची जास्त शक्यता होती. त्याच्यामुळं थोडंसं दमानं आणि हळूहळू चालत आम्ही त्या ठिकाणी पुढे निघालो. पुढे थोडंसं आल्यानंतर एक बांसखेडा असं म्हणून एक गाव लागलं. त्याच्यानंतर अंडियाच्या पुढे आल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळं केळकच या गावात राम मंदिर. त्या राम मंदिरामध्ये आम्ही दुपारची प्रसादी घेतली आणि दुपारची प्रसादी घेऊन थोड्या वेळ त्या ठिकाणी आराम केला. आराम केल्यानंतर पुन्हा पाऊस कमी वाटला. आभाळ उघडलेलं दिसलं म्हणून पुन्हा निघालो. पण चालायचा मूड गेलेला होता. मग त्याच्या पुढे अनुघोरा म्हणून गाव लागलं आणि तिथे त्याच्या पुढे आल्यानंतर मान नर्मदा कुटी पतई या ठिकाणी नर्मदा मैयाच्या काठावर असणाऱ्या ह्या आश्रमामध्ये पतईच्या या ठिकाणी आम्ही आज मुक्काम करणार. चालायचा मूड जास्त नव्हता. त्याच्यामुळं जास्त न जाता किंवा सगळेच जण आता आज सगळ्याचाच मूड खराब होता. चालता येतच नव्हतं. चिखलाचा रस्ता, त्याच्यामध्येच पाऊस आणि आलेला थकवा सगळ्याचा हे करून आम्ही या ठिकाणी आज ह्या पतई गावाच्या ह्या आश्रमामध्ये मा नर्मदा कुटी या ठिकाणी आम्ही थांबलो. इथले हे महादेवाचं मंदिर. इकडं काही संन्यासी लोकांचे निवासस्थान आणि
सुंदर असा वटवृक्ष, इकडं पिंपळाचं झाड, हा रस्ता, हे या ठिकाणचं हे मंदिर, छानपैकी 2 हत्ती या ठिकाणी भगवान शंकरांचं स्वागत करायला त्यांनी या ठिकाणी फार छान आणि सुंदर असा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे. दोन्ही हत्तीच्या पायामधून जाणार आणि हत्तीच्या पायामधून येणार असा हा वरच्या मजल्यावर जायचा रस्ता. वर एक मंदिर या ठिकाणी दिसतं, नर्मदे हर बाबा. भगवान शंकराचं या ठिकाणी मंदिर, छान आणि सुंदर मंदिर. पुजारी या ठिकाणच्या ह्या दोन वाघ, वर 2 वाघ आणि खाली 2 हत्ती या ठिकाणचे संन्यासी बाबा. आणि असाच हा रस्ता खालच्या दिशेने जातो. असं छान आणि सुंदर मंदिर या ठिकाणी. तर आमचा मुक्काम आज अशा या छान आणि सुंदर मंदिरामध्ये आहे. तर आजचा 57वा दिवस आम्ही या ठिकाणी थांबतो आहोत. नर्मदे हर.